वेलकम टू पुरणपोळी टू पॅनकेक्स. आज आम्ही आलो आहे एडिसनमधल्या अक्षरधाम मंदिरामध्ये. माझी इच्छा होती की आई बाप्पांना घेऊन एकदा तरी यावं आणि म्हणून आम्ही इथे आलो आहे. सो तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे. फॅमिलीला घेऊन येण्यासाठी ही खूप उत्तम जागा आहे. इथे तुम्हाला पार्किंगही भरपूर मिळेल. अगदी खूप प्रचंड मोठं पार्किंग आहे. सो तुम्ही जर येणार असाल फॅमिलीला घेऊन तर बेस्ट आहे इकडे. तुम्हाला दाखवते पार्किंग किती मोठं आहे इकडचं. कसं आहे? मस्त आहे ना. इतकं सुंदर मंदिर आहे. आता हा हत्तीच बघा ना, किती सुंदर कोरलेला आहे. हे पांढरं शुभ्र संगमरवरी बांधकाम बघून डोळे अगदी तृप्तच होतात. हे मंदिर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंटची बिल्डिंग नाहीये, तर तो आपल्या श्रद्धेचा विषय आहे. या मंदिराच्या भिंती अगदी मजबूत अशा ग्रॅनाइट दगडाने बनवलेल्या आहेत. आणि गंमत म्हणजे हे दगड थेट स्पेन आणि आपल्या भारत भूमीवरून मागवलेत. या मंदिराचं विशेष म्हणजे इथे फक्त पूजा अर्चाच होते असं नाही, तर लहान मुलांसाठी गुजराती भाषाचे वर्ग, शास्त्रीय संगीत, तरुणांसाठी नेतृत्व विकास शिबिरं आणि अनेक सांस्कृतिक उत्सव जसे की दिवाळी, जन्माष्टमी अगदी उत्साहात साजरे होतात. त्यामुळे अमेरिकेत जन्मलेली किंवा वाढलेली नवी पिढी आपल्या भारतीय परंपरेशी जोडलेली राहते. एक घट्ट प्रेमळ कम्युनिटी तयार होते.
हे सांग हो, काय घ्यायचं आई? फराळाचा चिवडा पण आहे. फराळाचा चिवडा मग जो हवा तुम्ही ते केला. हा चिवडा म्हणून असतो. तुम्हाला इथे भारतासारखे सर्व तुमचे आवडीचे पदार्थ, भारतीय स्नॅक्स, फराळ, पूजा साहित्य आणि मिठाई अगदी सहज मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला सुपर मार्केटपेक्षा खूप कमी किमतीत मिळतं. त्यांचे हर्बल प्रॉडक्ट्स पण आहेत. एडिसन मध्ये आज भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडिपेंडन्स डे परेड आहे, ती बघण्यासाठी आता आम्ही निघालोय. अमेरिकेत येऊन मी भारताचा झेंडा फडकवतीये, इथे स्वातंत्र्य दिवस साजरा करतेय, ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. इतकं भारी फिलिंग होतं ते, अगदी मला भारतात परत गेल्यासारखं वाटलं. भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एडिसन मधल्या या कार्यक्रमात ॲक्ट्रेस सानिया मल्होत्राला बोलवण्यात आलं होतं. मिसेस मूवी तुम्ही बघितली आहे का? त्यामधली ही लीड ॲक्ट्रेस खूप छान ॲक्टिंग करते. ॲक्टिंग तर ती छान करतेच, त्यामुळे मी तिची फॅन होतेच. पण इथे तिने एका आणखीन गोष्टीमुळे माझं मन जिंकून घेतलं. इथे प्रसंग असा घडला की
कोणीतरी तिला ऑटोग्राफ मागितली भारताच्या झेंड्यावर. त्यावेळेला इतकी गर्दी होती की कदाचित एखाद्याने चुकून साईन करून टाकली असती, पण तिने प्रसंगावधान राखून त्यावेळेला त्याला अगदी सांगितलं की सॉरी, आय कांट साईन ऑन फ्लॅग. वाव, खूप भारी वाटलं हे बघून. इंडिपेंडन्स डेच्या या मस्त कार्यक्रमानंतर आम्हाला लागली होती भूक, आणि म्हणून आम्ही इथल्या एडिसन मधल्या एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो, ज्याचं नाव आहे बावर्ची. जर तुम्ही एडिसनमध्ये आलात तर हे रेस्टॉरंट नक्की ट्राय करा. ह्याच्या चेन्स बऱ्याच ठिकाणी US मध्ये आहेत. एडिसनमध्ये आलात आणि इंडियन जेवण जेवला नाहीत असं होणं शक्यच नाही. So, चला तर मग आज मस्तपैकी जेवणावर ताव मारूया. आजचा ब्लॉग इथेच संपवतेय. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.